राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। काय म्हणाले होते पाहूया। अखेर सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय, हिंदुत्वाचा विजय आणि एकाधिकारशाही आणि घराणेशाही आणि मक्तेदारी यांना मोठी चपराक मिळालेली आहे। घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव झालेला आहे एवढंच मी म्हणेन। आणि लोकशाहीमध्ये कुणालाही पक्ष संघटना ही मालमत्ता समजून कुठलाही मनमानी निर्णय घेता येणार नाही हे आज सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून एवढंच सांगेन की जे आमचे भरत गोगावले हे शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून त्यालाही त्यांनी मान्यता दिली आहे आणि शिवसेना खरी कुणाची यालाही मान्यता दिलेली आहे। त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो आणि यानंतर अशा प्रकारची मनमानी कोणालाही करता येणार नाही हा एक मेसेज मोठा, एक माइलस्टोन निर्णय झालेला आहे। परंतु त्याचबरोबर वर एकीकडे आम्हाला अधिकृत पक्ष, अधिकृत व्हीप दाखवलेला असताना जे आमचं डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन आहे 13 जणांवर ते मात्र फेटाळल्याचं कारण आम्हाला अनपेक्षित आहे। त्यांना जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल येतो तेव्हा ती मॅच फिक्सिंग नसतं, जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये मेरिटवर जेव्हा निकाल येतो तेव्हा ते मॅच फिक्सिंग असतं। मग ते निवडणूक आयोगाला पण त्यांच्या करतात, सर्वोच्च न्यायालय देखील सल्ला देण्याचं काम करतात। हे नेहमीच झालेलं आहे। त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण, ज्यांनी लोकशाहीची हत्या 2019ला केली, संसार लग्न एकाबरोबर संसार दुसऱ्या बरोबर, जेव्हा लोकांनी निवडून दिलं तुम्हाला शिवसेना भाजप युती म्हणून खुर्चीसाठी, केवळ खुर्चीच्या मोहापाठी पाहिली नाही घटनेमध्ये आहे। त्यांनी निकाल देताना त्यांचा आता निकाल जो आहे तो आम्ही कायदेतज्ञांशी बोलू, त्या निकालावर देखील चर्चा करू आणि पुढील आम्ही देखील निर्णय घेऊ। परंतु एक आहे, घटनेप्रमाणे शिवसेनेच्या घटनेप्रमाणे हे मनमानी कारभार जो सुरू होता त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे, त्यांनी निरीक्षण आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने देखील हे जे घटनाबाह्य सरकार म्हणतात सुप्रीम कोर्टाने देखील जेव्हा माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस जे नियमन दिलं आमच्याकडे बहुमत 204 नंबर पॅरामध्ये आणि त्यामुळे घटनाबाह्य म्हणताना देखील त्यांनी विचार करावा।